आयुष्यात कधी उतरणार नाही. त्या दिवशी काहीतरी जाते बाबा फोन त्याचा म्हटलं यायचं का बाबा विचारा ते एकच आहे. नाही म्हणजे झालं ते थोडं हे होतं. पण एक सांगतो मला, कधीही संकट येऊ दे तुम्ही हाक मारा, सगळ्यात अगोदर आम्ही उभे आहोत. वारकरी संप्रदायावरती देव धर्मावरती जे काय संकट आहे ते आम्ही आमच्या अंगावरती घ्यायला तयार आहे. पण सगळेच तसे नसते, 4-2 असते. तर बाकी सगळ्या जाती धर्माचे लोक एकमेकात गुन्हे गोळून द्यायला लागते. 4-2 जण असते, ते 4-2 जण आहेत ना तेवढ्याला हिसका दाखवायचा. सगळ्यांना आपण काही उपयोग होत नाही. सगळे गुन्हे गोळून काही नांदते आणि तसं संकटच आलं तर तुम्ही त्याची काळजीच नाही करायची. आणि कशाला आम्हाला दुसरं काही कामच नाही. आता काही केस की झाली आम्हाला नाव करायला लागणार नाही. म्हणून जे व्हायचं असेल ते होईल. पण ज्यांनी केलं फक्त त्याच्याच आहे, बाकी त्यांना करायचं नाही. बाकीच्यांचा काय दोष नसतोय. आम्ही वारकरी संप्रदायाच्या शब्दाच्या पुढे कधी गेलो नाही, जाणार पण नाही. पण बाबाजी आम्ही तुम्हाला कधीच सांगू नये. पण मला वाटतंय शिष्य म्हणून तुम्हाला एक सांगायला अधिकारी तेवढा मात्र सांगतो. आमचे दादा बाबाजी हमेशा असतील, नाना महाराज पण असतील. बाबाजी तुम्हाला एक सांगायला कधी गुरुंना देवांना कधी सांगायचं नसतं की वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाचा नियम. पण काय होतं, मी आता कालाचं ते अंडा फोडताना बघितल्यावर बोललं पाहिजे काहीतरी नियम घालून द्या. कळत जो काला घेण्यासाठी गोकुळात